नमस्कार मंडळी. आपण काल बघितलं होतं संवादाचे 3 प्रकार. ज्याच्यामध्ये आपण जो बऱ्याच वेळा बोलतो तो आय एम ओके, यू आर नॉट ओके. दुसरा असतो तो आय एम नॉट ओके, यू आर ओके. आणि अगदी वाईट प्रकार म्हटलं तर आय एम नॉट ओके, यू आर अल्सो नॉट ओके. पण मग चौथा कुठला प्रकार असणार? येस, तुम्ही बरोबर ओळखलं. आय एम ओके, यू आर ओके. मीही चांगला आहे, मीही हुशार आहे, बुद्धिमान आहे आणि तुझ्याकडेही बुद्धी आहे. म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते एकमेकाला दिलेला आदर. समोरच्याला सुद्धा तुम्ही त्याच मानानं, त्याच आदरानं वागवता आणि एकमेकाशी संवाद साधता. हे बघ, मी कोणी शहाणा नाही आहे तुला शिकवणारा, पण माझ्याकडे काहीतरी वेगळी माहिती आहे, तुझ्याकडे वेगळी माहिती आहे. आपण त्या माहितीचं आदान-प्रदान करू, एकमेकाशी आपण त्याबद्दल बोलू. हो, एखाद्या वेळेला असू शकतं आपली मतं अतिशय विरुद्ध असतील. माझी मतं अगदी एका टोकाची असतील, तुझी वेगळ्या टोकाची असतील. पण तरीसुद्धा आपण एकमेकाच्या मताचा आदर करू, एकमेकाची पद्धत समजावून घेऊ आणि जी मतं पटतील ठीक आहे, नाही पटतील तरी व्हावं. पण मत बदललं, मत योग्य नाही वाटलं म्हणून आपण एकमेकाला कमी लेखणार नाही. आणखी एक गंमत असते बरं. संवाद करत असताना हे जे कमी जास्त लेखणं आहे ते तुमच्या मनामध्ये काय आहे ते सहज तुमच्या बोलण्यामध्ये सगळीकडे उमटत असतं. म्हणजे असं म्हणतात की जे शब्दांनी तुम्ही बोलता ते फक्त 18% असतं. उरलेला भाग जो असतो तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुमच्या डोळ्यातले भाव, तुमच्या आवाजाचा पोत, तुम्ही आवाज कुठल्या स्वरात बोलता आहात ते, किती मोठ्यानं बोलतायत, किती लहान आवाजात बोलतायत, किती सॉफ्टली बोलतायत, याप्रमाणे तुमचं एकमेकांच्या बद्दलचा आदर, एकमेकांच्या बद्दलचा मान हे सगळं ठरत असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही नुसतं काय बोलता, शब्द महत्त्वाचे आहेतच, पण त्यापेक्षाही पुढे त्यांचा उच्चार कसा होतोय, तुमचे हातवारे कसे होत आहेत, तुमच्या चेहऱ्यावरती काय भावना येत आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मंडळी, या सगळ्याचा विचार दुसऱ्या कुणाशी तरी बोलताना निश्चित तुम्ही कराल आणि छान सुसंवाद साधायला लागाल याची मला खात्री आहे. कसा वाटला हा व्हिडिओ? जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.